गुलाल पेढ्यांची उधळण मोरया मोरया असा तरुण आईचा जयघोष आणि हजारो गणेश भक्तांच्या साक्षीने तासगावचा 245वा ऐतिहासिक रथोत्सव उत्साहात संपन्न झालाय। गणेश भक्तांच्या उपस्थितीने तासगाव शहर फुलून गेलं होतं। सकाळी 6 वाजल्यापासूनच गणपती मंदिरात दर्शनासाठी भक्तांची झुंबड उडाली होती। पटवर्धन संस्थांच्या 1.5 दिवसाच्या गणेश मूर्तीचं विसर्जन 3:45 वाजता झालंय। पोलिसांच्या चोख बंदोबस्तामुळे कोणताही अनुचित प्रकार न होता रथोत्सव सुरळीत पार पडला। तासगावचा गणपती उजव्या सोंडेचा असून तो नवसाला पावतो अशी महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातही ख्याती आहे। गणपती पंचायतन आणि पटवर्धन संस्थांच्या या रथोत्सवात 245 वर्षांची परंपरा आहे। 96 फुटी गोपूर, 3 मजली, 30 फूट उंचीचा आणि 4 चाकी रथ गणेश भक्तांनी दोरखंडाच्या साहाय्याने ओढण्याची महाराष्ट्रातील एकमेव परंपरा आहे। सार्वजनिक रथोत्सवाची सुरुवात परशुराम भाऊ पटवर्धन यांनी लोकमान्य टिळक यांच्या अगोदरच तासगाव येथून केली होती। सर्व जाती धर्मातील लोकांनी एकत्र येऊन हा रथ ओढण्याची परंपरा आहे। कोणताही भेदभाव न होता हा रथोत्सव सामाजिक ऐक्याची प्रेरणा देतो। शनिवारी वाजत गाजत तासगाव संस्थांच्या 1.5 दिवसाच्या शाडूच्या मातीच्या मूर्तीची मोठ्या उत्साहात प्रतिष्ठापना झाली, तर रविवारी सकाळी राजवाड्यात श्रीमंत राजेंद्र पटवर्धन आणि सौ डॉक्टर आदिती पटवर्धन यांच्या हस्ते आरती झाली। दुपारी 1 वाजता वाद्याच्या गजरात पालखीमधून मातीच्या मूर्तीचं आणि ऐतिहासिक 125 किलोच्या पंचधातूच्या मूर्तीचं राजवाड्यात आगमन झालं। पालखीसमोर पारंपरिक गोंधळी, होलार आणि कैकाडी समाज मानाने वादन करत होता, तर संस्थांची गौरी हत्तीन दिमाखात डोलत चालत होती। गणेश मूर्ती मंदिरात आल्यानंतर तिची विधिवत पूजा अर्चा करण्यात आली। आरतीनंतर दोन्ही मूर्त्या पालखीत ठेवण्यात आल्या। संस्थांचा रथ केळीचे खुंट, फुलांच्या माळा आणि नारळाच्या तोरणांनी सजवला होता। नवसाला पावणारा गणपती अशी ख्याती असल्याने रथास तोरण बांधण्यासाठी गणेश भक्तांची झुंबड उडाली होती। पटवर्धन कुटुंबियांनी आरती म्हणल्यानंतर 1:30 रथोत्सवास सुरुवात झाली। झांज पथकाचा ठेका, मोरया मोरया असा जयघोष आणि गुलाल पेढ्यांची उधळण करत रथ ओढण्यास सुरुवात झाली। रथाचं सारथ्य पटवर्धन कुटुंबियांनी केलं। अज्ञात कारणावरून कारखान्यात घुसून तलवारीचा धाक दाखवत युवकावर चाकूने हल्ला केल्याची घटना रात्री 8 वाजण्याच्या सुमारास विट्यातील विवेकानंद नगर येथे घडली। या खुनी हल्ल्यात अशोक ईश्वर पवार हा युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर विट्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणी प्रशांत विजय गायकवाड उर्फ चिंगळ्या आणि 2 अनोळखी अशा तिघांवर विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। दरम्यान यापूर्वी देखील 3 जानेवारी 2024 रोजी प्रशांत गायकवाड यांनी अशोक पवार याच्यावर कोयत्याने हल्ला केला होता, मात्र त्याच्यावर कोणतीही कारवाई झाली नव्हती। त्यामुळे हल्लेखोर प्रशांत विजय गायकवाड उर्फ चिंगळ्या याच्यासह अन्य 2 साथीदारांवर पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी जखमी पवार यांच्या कुटुंबियांनी केली आहे। अशोक ईश्वर पवार याचा विवेकानंद नगर येथील तलावाजवळ पेपरकोन बनवण्याचा कारखाना आहे। शनिवार दिनांक 7 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास कारखान्यात असताना प्रशांत गायकवाड आणि त्याच्यासोबत आणखी 2 अनोळखी युवक कारखान्यात आले। त्या तिघांनी अशोक पवार यास कारखान्याच्या बाहेर ओढत नेऊन गाडीवर बस असं म्हणू लागले। यावेळी त्यांनी गाडीवर बसण्यास विरोध केला। प्रशांत गायकवाड यांनी त्याच्याजवळ असणाऱ्या चाकूने अशोकच्या उजव्या हाताच्या तळव्यावर आणि उजव्या बाजूच्या ढुंगणावर चाकूने वार केला। खाली पाडून प्रशांत गायकवाड आणि त्या अनोळखी युवकांनी मिळून लाथाबुक्यांनी मारहाण करून शिवीगाळ करून तुला सोडत नाही आणि मारूनच टाकतो अशी धमकी दिल्याने अशोक पवार यांनी विटा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले। दरम्यान 2 दिवसांपूर्वी गाडी आडवी मारल्याच्या कारणावरून एकावर तलवार हल्ला झाल्याची घटना घडली होती। या घटनेला 24 तास उलटण्याआधीच दुसरी तलवार हल्ल्याची घटना घडली। यामुळे विट्याचा यूपी बिहार झालाय की काय असा सवाल आता नागरिक करतायत। सांगली रेल्वे स्टेशनवर जलद रेल्वे गाड्या थांबाव्यात अशी मागणी नागरिक जागृती मंचच्या वतीने सतत केली जात होती। या मागणीचा विचार करून रेल्वे मंत्रालयाने सोमवार वगळता इतर 6 दिवस हुबळी, सांगली, पुणे वंदे भारत गाडी मंजूर केली आहे। त्यामुळे मंचच्या प्रयत्नांना यश आले। गेल्या 5 वर्षांपासून रेल्वे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भेटून जलद रेल्वे गाड्या सांगलीला थांबाव्यात अशी मागणी केली जात होती। अनेक आंदोलने देखील नागरिक जागृती मंचच्या वतीने करण्यात आली। या मागणीचा विचार करून रेल्वे मंत्रालयाने हुबळी, सांगली, पुणे मार्गावर पुणे, सांगली, हुबळी मार्गावर वंदे भारत गाडी मंजूर केली आहे। ही गाडी सकाळी 5 वाजता हुबळीहून सुटणार आहे। ती धारवाड, बेळगाव, मिरज, सांगली, सातारा थांबा घेऊन पुणे येथे दुपारी 1:30 वाजता पोहोचेल, तर पुणे येथून ही गाडी दुपारी 2:15 वाजता सुटणार आहे। ती सांगली, सातारा, मिरज, बेळगाव, धारवाड थांबा घेऊन रात्री 11:15 हुबळीला पोहोचणार आहे। ही गाडी सोमवार सोडून इतर दिवस धावणार आहे। त्यामध्ये 8 कोच हे वातानुकूलित आहेत। हुबळी ते पुणे अंतर 558 किलोमीटर आहे। ही गाडी सुरू केल्याने नागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर यांनी आभार मानलेत। संपर्क क्रांती आणि प्रस्तावित सुरू होणाऱ्या राजधानी एक्सप्रेस या गाड्यांना देखील सांगली रेल्वे स्टेशनवर थांबा मिळावा अशी ही मागणी त्यांनी यावेळी केली आहे।
मोठ्या भक्तिभावाने अत्यंत आकर्षकपणे सजवलेल्या मखरात बसवलेल्या 1.5 दिवसाच्या गणपती बाप्पाला अत्यंत जड अंतकरणाने निरोप देताना अनेकांचे डोळे पाणावले होते. 1.5 दिवसाच्या घरगुती गणपतींचं विसर्जन करण्यात आले. शनिवारी घराघरात लाडक्या विघ्नहर्त्याची मोठ्या मनोभावे पूजा करून भक्तिभावाने प्रतिष्ठापना करण्यात आली होती. ठिकठिकाणाहून आपल्या लाडक्या बाप्पाला वाजत गाजत घरी नेण्यात आलं होतं. अनेकांनी यथाशक्ती विद्युत रोषणाई केली होती. बाप्पाला मोदकांचा नैवेद्य दाखवण्यात आला. अवघ्या 1.5 दिवसातच लाडक्या गणरायाला निरोप देताना अनेकांचे डोळे पाणावले. गणरायाच्या आगमनाची ज्याप्रमाणे आतुरता होती त्याचप्रमाणे त्याच्या विसर्जनाची हुरहुरही मनाला लागली होती. नदीत निर्माल्य न टाकता ते निर्माल्य कुंडातच टाकण्यात यावं यासाठी कृष्णेच्या सर्व घाटांवर महापालिकेने व्यवस्था केली आहे. बाप्पाला निरोप दिल्यानंतर आता गौरीच्या आगमनाची ओढ लागली आहे. बाजारात गौरीचे आकर्षक मुखवटे उपलब्ध झालेत. गौरी घरात आणून त्यांचं पूजन करण्याच्या निमित्ताने महिलांची लगबग सुरू झाली आहे. दरम्यान 1.5 दिवसाच्या गणपतीचं विसर्जन करण्यासाठी सांगलीतील सरकारी घाट स्वामी समर्थ घाटावर नागरिकांनी गर्दी केली आहे. सध्या कृष्णा नदीची पाणी पातळी वाढल्याने महापालिका प्रशासनाने विशेष खबरदारी घेतल्याचं चित्र आहे. पुष्पराज चौकात सायंकाळच्या सुमारास काही जण जोरजोरात घोषणा देऊ लागले. अचानक वाहतूक थांबवली. पोलिसांचा फौजफाटा आला. पोलिसांवर जमावाने पाण्याच्या बाटल्या फेकल्या. याला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी अश्रुधुराचा मारा केलाय. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकही भयभीत झाले. मात्र गणेशोत्सव आणि ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मॉकड्रिल केल्याचं काही वेळात समजताच सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. सांगली शहर उपविभागामध्ये आगामी सण आणि उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा पोलीस दल दक्ष झालेलं आहे. विविध ठिकाणी बैठक घेऊन शांततेत सण साजरे करण्याचं आवाहन करण्यात येते. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरातही पुष्पराज चौक येथे मॉकड्रिलचं आयोजन केलं होतं. शहर विभागाचे उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक संजय मोरे, किरण चौगुले, बयाजीराव कुरळे यांच्यासह वाहतूक विभागाचे कर्मचारी सहभागी झाले. सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास अचानक पोलीस फौजफाटा या ठिकाणी आला. यावेळी काही जणांनी पाण्याच्या बाटल्या पोलिसांच्या दिशेने फेकल्या. यावेळी प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी अश्रुधुराचा मारा करून या जमावाला पांगवलं. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली. मात्र हे प्रात्यक्षिक असल्याचं समजता सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. या मॉकड्रिलच्या माध्यमातून एखादा जमाव जमला तर त्याला पांगवण्यासाठी या प्रात्यक्षिकाचं आयोजन केलं होतं. यामध्ये स्टन ग्रेनेड, स्टन सेल्स, गॅस ट्रस्ट याचा वापर करण्यात आला. यावरून गणपती आणि ईद या मिलाच्या पार्श्वभूमीवर पोलीस दल पूर्णपणे दक्ष असल्याचं दाखवून दिल्याची माहिती शहर विभागाचे उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी यावेळी दिली आहे. इस्लामपूर शहरात अवैधरित्या घातक शस्त्र बाळगल्याप्रकरणी दोघांना जेरबंद करण्यात इस्लामपूर पोलिसांना यश आले. रोहन राजन शिंदे, सुशांत सुभाष कुडाळकर या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून रिव्हॉल्व्हर, पिस्टल, जिवंत काडतुसे, तलवार, बुलेट असा एकूण 1,81,000चा मुद्देमाल जप्त केलाय. गणेशोत्सवाच्या अनुषंगाने अग्निशस्त्र आणि इतर घातक शस्त्र बाळगणाऱ्यावर कारवाई करण्याच्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक संजय हारुगडे गस्तीसाठी फिरत होते. रात्री 8च्या सुमारास गोपनीय बातमीदारामार्फत रोहन शिंदे हा बुलेट मोटरसायकलवर दत्त टेकडी परिसरात संशयितरित्या फिरत असल्याची माहिती मिळाली. पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. तिथे बुलेटसह मुलगा थांबलेला दिसला. पोलिसांना पाहताच मोटरसायकलने पळून जाण्याचा प्रयत्न करू लागताच त्याला ताब्यात घेतलं. त्याची झडती घेतली असता डाव्या बाजूच्या कमरेला एक रिव्हॉल्व्हर मिळून आलं. गाडीच्या सीटजवळ कॅरियर ग्रिपला प्लास्टिकच्या गोणीमध्ये मोठी तलवार मिळून आली आहे. त्याला रिव्हॉल्व्हरबाबत विचारपूस केल्यावर महिन्यांआधी सुशांत कुडाळकरने दुसरं पिस्टल दिलं होतं. ते पिस्टल परत दिलं. तो पिस्टल घेऊन फिरतो. तो कावेरी रोड भागात असल्याचं सांगितलं. सुशांत कुडाळकरला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्या कमरेला एक पिस्टल आढळलं. दोघा आरोपींना अटक करण्यात आली आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन संस्थात्मक लोकजीवन टिकवण्याचं काम अशोकराव अण्णा यांनी केलं असे प्रतिपादन जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष दिलीप तात्या पाटील यांनी केले. बोरगाव येथील अशोकराव पाटील अण्णा यांच्या 4थ्या स्मृती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पैलवान भगवानराव पाटील, शहाजी बापू पाटील, नेताजीराव पाटील, धैर्यशील पाटील, सुधीर पाटील, जगन्नाथ पाटील, युवराज सूर्यवंशी, माणिकराव पाटील, संजय पाटील, दिग्विजय पाटील, सर्जेराव देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. दिलीप तात्या पाटील पुढे म्हणाले, अशोकराव अण्णा हे स्पष्ट वक्ते होते. त्यांच्या निधनाने सहकार्यांचं आयुष्य कमी झालंय. पोकळी एक निर्माण झाली आहे. राजकारणात ते वडीलधारी असल्याने त्यांचा शब्द सर्व प्रमाण मानला जायचा. बलभीम दूध संस्थेचा आदर्श सर्व दूध संघांनी घ्यावा इतकी नेत्रदीपक प्रगती या संस्थेने उपपदार्थ निर्मितीतून केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीबाबत जिल्ह्याच्या राजकारणात अनेक तरंग निर्माण झाले. आमदार जयंतराव पाटील साहेबांना अनेक संधी आणि मोहाचे प्रसंग आले, पण आदरणीय शरद पवार यांच्या पाठीमागे आमदार पाटील ठामपणे उभे राहिले.
आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहिलो. संघटना सोडून पळून गेलो नाही. लढणाऱ्यांचा इतिहास लिहिला जातो, पळून जाणाऱ्यांचा नाही, अशा शब्दात त्यांनी यावेळी श्रद्धांजली वाहिली आहे. या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते दिव्यांग व्हीलचेअर आणि अन्य आवश्यक वस्तूंचं लोकार्पण झालंय.